नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आजचा विषय तुम्ही टायटलमध्ये म्हणजेच कॅप्शनमध्ये बघितलाच असेल की आपल्याला कशावरती बोलायचंय. तर आज म्हणजे खूप दिवसापासून ऍक्च्युली गोलू झाल्यापासून तुम्ही सर्वांनी मला खूप सारे क्वेश्चन विचारले होते गोलूबद्दल. म्हणजेच गोलू झालता त्यावेळेस त्याचं वेट किती होतं? कारण की तुम्ही जर माझ्या आधीपासूनचे जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हे पण माहित असेल की माझं बेबी बंप खूप जास्त होतं. जसं की मी तुम्हाला आहे ना आता स्क्रीनवरती शो करते की खूपच जास्त पोट आलेलं होतं माझं. म्हणजेच गोलू खूप जास्त हेल्दी होता आणि त्याचं वेट पण खूप साऱ्या जणांनी विचारलेलं होतं. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? की कधी-कधी घरच्यांचं पण ऐकावं लागतं. म्हणजे आता मी जरी ब्लॉगिंग करत असेल ना, तर कधी-कधी असं होतं की घरचे पण प्रेशराईज करतात की तू हे सांगू नको, तू ते सांगू नको. आणि तुम्ही जर आतापर्यंत जर माझे सगळे व्हिडिओ जर बघितले असतील ना, तर तुम्ही हे पण नोटीस केलं असेल की मी कधीच काही म्हणजे लपवलंच नाही कधी काही. जे आहे ते सगळं टाकत गेले. गोलूचा फेस पण मी पटकन रिव्हील केला. त्याची मालिश असू द्या किंवा त्याचा अंघोळ असू द्या किंवा माझी प्रेग्नन्सीची पूर्ण जर्नी असू द्या. मी कधीच माझ्या मनामध्ये काही ठेवलेलं नाही. पण हीच एक अशी गोष्ट होती. पण मी हेल्दी आहे एवढं तर सांगत होते तुम्हाला. पण कधी-कधी घरच्यांचं पण ऐकावं लागतात काही गोष्टी. जर नाही ऐकलं तर मग त्यांना पण राग येत असतो. आय होप तुम्ही समजून घेऊ शकतात. पण आता मला जेन्युइनली सांगायचंय मनापासून की त्याचं वेट किती होतं? आत्ता किती आहे त्याचं वेट? त्याच्यासाठी मी काय-काय केलेलं होतं? ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून मी सांगितल्यामुळे जर तुम्हाला फरक पडत असेल किंवा तुमचं जर बेबीचं वेट जर गेन होत असेल ना, तर मला नक्कीच त्याचा फायदा होईल किंवा म्हणजे मला बरं वाटेल. फायदा तर नाही, पण मला बरं वाटेल की माझ्यामुळे कुणाला तरी फायदा होणार आहे म्हणून. चला, आता मी सांगते तुम्हाला की गोलूचं वेट ज्यावेळेस झाला होता, तर त्यावेळेस त्याचं वेट किती होतं. तर त्याचं वेट 3.5 किलोच्या पुढं होतं. म्हणजेच तुम्हाला मी एक इन्सिडेंट सांगते. ज्यावेळेस मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. माझं बेबी बंप खूप मोठं होतं आणि ज्यावेळेस डॉक्टरांनी म्हणजे कट मारला सीझरसाठी, जसं की आपण ऑपरेशनसाठी करतो म्हणजे सीझरसाठी. त्यावेळेस तुम्हाला सांगते कंप्लीट त्याला खूप वेळ लागला होता बाहेर काढण्यासाठी. कारण की ना, तो सरांना हँडलच करता येत नव्हता. बाहेर पण निघत नव्हता पटकन. कारण की खूप जास्त हेल्दी होता गोलू. 3.5 प्लस होता तो आय थिंक. हां. 3,600 का 3,700 असं काहीतरी त्याचं वेट होतं. माझ्याजवळ जर असेल ना, तर आहे ना मी स्क्रीनला त्याचा फोटो पण टाकन बेबीचा म्हणजेच गोलूच्या वेटचा. तो तुम्ही बघा आणि खूप छान होता. आता त्यासाठी मी काय-काय केलेलं आहे हे खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तर तुम्हाला सांगते. तुम्ही जर आधीपासून व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला ही पण गोष्ट माहीत असेल, की मी म्हणजेच यांनी माझा चहा बंद करून टाकलेला होता. मी कंप्लीट 3 महिने 3 महिने रिव्हील तर नव्हतं केलेलं. त्याच्यामुळे मी डाएट सांगायचे, पण असं सांगत नव्हते, की मी आज हे खाते का ते खाते. तर तुम्हाला सांगते, आय थिंक प्रेग्नन्सीच्या 7 महिन्यापर्यंत मी गीर गाईचं दूध घेत होते. आता मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे का नाही? मला सुद्धा माहित नव्हतं, की गीर गाई काय प्रकार आहे. मी म्हणजे माझे आई-वडील तर काही शेतकरी नाहीयेत आणि त्याच्यामुळे मला काही आयडियाच नाहीये, की गीर गाई काय असते म्हणून. आता तुम्ही हे समजून घेऊ शकतात. तर मग गीर गाईचं दूध मी 7 महिन्यापर्यंत घेत होते आणि बरेच जण म्हणतात की गीर गाईचं दूध चांगलं असतं घेतल्याने. तर मग मी गीर गाईचं दूध घेतलेलं होतं. यांच्या फ्रेंडच्या घरी होती ती. मग ते आणून द्यायचे आणि खरं तुम्हाला सांगते त्याचा मला मॅजिकल म्हणजे इफेक्ट दिसला होता, की छान वेट गेन होत होतं बाळाचं. आता अजून एक गोष्ट सांगते ज्याच्यावरती तुम्ही अजिबात विश्वास करणार नाही. ते म्हणजे मी पूर्ण 9 महिन्यामध्ये माझ्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये मी प्रोटीन पावडर घेतलेलीच नाहीये. सिंगल सुद्धा मी डब्बा घेतलेला नाहीये. एक स्पून सुद्धा मी घेतलेला नाहीये. जे काही होतं ना ते सगळं माझ्या डाएटवरती होतं. गिर दूध घेतलेले मी 7 महिने. त्यानंतर मी खूप जास्त फ्रुट्स खात होते. जेवढे अवेलेबल आहेत ते आणि त्यातल्या त्यात स्पेशली तुम्हाला सांगते बनाना मी खूप खाल्लेला आहे. आता असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये बनाना खात नाहीत. तर तुम्हाला सांगते प्रेग्नन्सीमध्ये बनाना खातात. फक्त 2 गोष्टी अव्हॉइड करायच्या. एक म्हणजे पायनॅपल खायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय थिंक डॉक्टरांनी काय पपई खायची नाहीये. पपई आणि पायनॅपल खायचं नाही. एवढ्या 2 गोष्टी जर नाही खायच्या फक्त प्रेग्नन्सीमध्ये बाकी सगळं खा. केळी जरी खाल्ली तर अति उत्तम. बनानामुळे बाळाचं वेट गेन होतं. आईला सुद्धा सगळे पोषण तत्व त्याच्यामध्ये भेटून जातात. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रेग्नेंट असाल ना तर नक्की खा. जर नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी नक्की सजेस्ट करा. ओके, तर आहे ना मी बनाना खूप जास्त खाल्लेला होता. तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये मी दिवसातून 3-4 बनाना खायचे. मला आवडत होते, मला क्रेव्हिंग होत होते त्या गोष्टीची, मग मी खायचे. त्यानंतर मी जेवण झाल्यानंतर म्हणजेच एक चपाती खाल्ली मी, भाजी-पोळी खाल्ली. तरी सुद्धा पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं. मी परत दूध चपाती खात बसायचे आणि कंटिन्यू माझं चालू होतं. माझ्या घरी असं कुणी बोलायला नव्हतं आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू चालू होते. म्हणजे मी शेवटच्या क्षणापर्यंत व्हिडिओ बनवत होते. त्यामुळे मला जसा टाईम भेटेल ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं शूट झालंय, कामं आवरलेत, माऊचं आवरून दिलंय. मी लगेचच जायचे काहीतरी किचनमध्ये खाऊन यायचे. माझा टाईम अजिबात फिक्स नव्हता. तेव्हा पण नव्हता आणि आत्ता सुद्धा नाहीये. मी आत्ता सुद्धा कोणताच टाईम पाळत नाही जेवणाचा. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा नाही. जेव्हा मला भेटतंय किंवा जेव्हा मला टाईम भेटतोय खाण्यासाठी त्यावेळेसच मी खात होते. तर असं केलेलं होतं मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर मेक शुअर की 2-2 तासाला काहीतरी खा, फ्रूट खा, काही ना काहीतरी खा. तुम्हाला जे जातंय ते खा. घरचे जर तुम्हाला फोर्स करतात आहे ना, की तू हेच खाल्लं पाहिजे, तेच खाल्लं पाहिजे, प्लीज फोर्स करू नका. कारण की प्रेग्नन्सीमध्ये मला माहिती किती साऱ्या गोष्टी होत असतात.
तर तुम्हाला जे जातंय ते आवडीने खा, याचं त्याचं अजिबात ऐकत बसू नका. ओके. आणि ड्रायफ्रुटच्या स्मूदीज किंवा ड्रायफ्रुट्स घेतले होते का? तर नाही, एवढे नव्हते घेतले. मला नव्हते जात. मला फक्त काय जात होतं, तर मी बनाना घेत होते, दूध घेत होते, जेवण भरपूर करत होते आणि शेवटी तर खूप जास्त जेवण गेलेलं होतं मला. मी बाहेरचं पण सगळं खाल्लं. कारण की गोलूच्या वेळेस मला 3 महिने ना उलट्या होत होत्या किंवा मळमळ जास्त होत होतं. त्याच्यावरून मला एक आठवलं, तुम्ही मला हे पण विचारले, की बेबी बॉयचे सिम्प्टम तुला काय काय होते? माऊच्या वेळेस काय सिम्प्टम होते? गोलूच्या वेळेस काय काय सिम्प्टम होते? आता हे सांगणं म्हणजे किंवा हे विचार करणं, की आता बेबी बॉयसाठी काय वेगळे, काही खरंच प्रोसेस आहे का असं? तर मला तर नाही वाटत. काही मिक्स सिम्प्टम होते, काही वेगवेगळे सिम्प्टम होते. तरी सुद्धा तुम्हाला जर ऐकायचे असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. मी त्यावरती डिटेल लाँग व्हिडिओ बनवन, की जेणेकरून तुम्हाला पण कळेल. कधी-कधी मी पण समजू शकते, की कधी-कधी घरच्यांचं खूप प्रेशर असतं. मुलगाच झाला पाहिजे. आपण त्याच विचारामध्ये 9 महिने एक तर हार्मोन सगळे डिस्टर्ब होतात. आपण त्याच्यातच विचार करत बसतो, की बेबी बॉय असेल का? गर्ल असेल का? काय सिम्प्टम आहे? तिचे काय सिम्प्टम होते? मग माझे काय सिम्प्टम असतील? मी समजू शकते यार या सगळ्या गोष्टी. एका आईला तर सगळे मुलं सारखेच असतात. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी. कारण प्रोसेस सगळी सेम आहे. त्रास तर तेवढाच होणार आहे. वाढवताना पण आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस पण सेम प्रोसेस आहे. तरी सुद्धा घरच्यांचं चालतं, त्याच्यामुळे आपल्या डोक्यात पण चालत राहतं. माझ्या सुद्धा डोक्यात चालायचं, पण मी शेवटपर्यंत कधीच विचार केला नाही. सिरियसली सांगते. कारण की तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगायची, तर माऊ नवसाची आहे, गोलू नवसाचा नाहीये. आता माऊ का नवसाची आहे? तर माझं फर्स्ट बाळ गेलेलं होतं, जे की बेबी बॉय होतं. आणि त्यानंतर मला असं वाटत होतं, की जे काय होईल, मुलगा असो किंवा मुलगी, मला काहीतरी पाहिजे म्हणून. आणि त्याच्यामुळे मग मी नवस केलेला होता माऊसाठी. माऊ नवसाची माझी, गोलू माझा नवसाचा नाहीये. तर बाळाचं वजन म्हणजे गोलूचं वजन जन्माच्या वेळी 3.5 किलो होतं. अशा सगळ्या काही गोष्टी फॉलो केलेल्या होत्या. टाइम पाळलेला नव्हता. खाणं-पिणं जे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, मी कुणाचंच ऐकलं नाही. मला घरचे पण म्हणायचे, मासे खाऊ नको, नॉनव्हेज खाऊ नको, बनाना खाऊ नको, हे खाऊ नको. मी कुणाचंच नाही ऐकलं. जे मला माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेले, जे मी स्वतः सर्च केलेले, मी त्यावरती विश्वास ठेवला. आणि मी आतापर्यंत तुम्हाला जी गोष्ट सांगितली किंवा आतापर्यंत जी तुम्हाला मी माहिती सांगते ना, मी कधीच खोटी माहिती सांगत नाही. मी पण एक मेडिकल स्टाफ आहे. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यावरती मी तुम्हाला शेअर करत असते ते. मी चुकीची माहिती तुमच्यासोबत कधी शेअर करणार नाही. कारण मला माहिती आहे तुम्ही एक प्रेग्नेंट लेडीज आहेत. माझे जे व्ह्युअर्स आहेत ना, ते मला माहिती आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात किंवा तुम्ही लॅक्टेटिंग मदर्स आहात, बाळाला फीड करतात. त्याच्यामुळे मी चुकीची माहिती कधीच तुमच्यासोबत शेअर करणार नाही. 10 वेळेस मी सर्च करेन, त्याच्यानंतर 11 वेळेस मी व्हिडिओ अपलोड करत असते. स्वतः शुअर करते, स्वतःवरती ट्राय करते आणि त्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगत असते. त्याच्यामुळेच तुम्ही इतकं सारं मला प्रेम दाखवतात. ओके. आणि आता गोलूचं रिसेंटली वेट किती आहे? तर गोलू आता 6 महिन्याचं कंप्लीट होणार आहे. आता मी ह्याच्यात पण तुम्हाला खोटी माहिती काही सांगणार नाही. तर मी 3.5 महिन्याचं व्हॅक्सिन देण्यासाठी मी गोलूला गेलेले होते. त्यावेळेचं वेट गोलूचं 7 किलो 200 ग्रॅम होतं. आता मी सध्याला त्याला व्हॅक्सिनसाठी गेलेली नाही देण्यासाठी. आय थिंक त्याचं 21 का 22 तारखेला, नाही 10 का 12 तारखेला व्हॅक्सिन आहे. मी डेट बघते आणि कन्फर्म त्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला. 10 का 12 तारखेला व्हॅक्सिन आहे. त्यानंतर बघते, पण ऍटलीस्ट एखादा किलो तर वाढलंच असेल. आणि आता सध्याचं माझं रुटीन काय आहे, म्हणजेच गोलूचं वेट गेन होतंय छान. त्याच्यानंतर हे पण सांगते तुम्हाला, की बाळाचं वेट आधी छान होतं. गोलूचं वेट 3.5 किलोचं होतं. त्याच्यामुळे त्याचं वेट गेन फास्ट होत गेलं आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला हेल्दी दिसतो. तुमच्या बाळाचं जर वेट 2.5 किलो असेल, 3 किलो असेल, कुणाकुणाचं 1.5 किलो, 1.25 किलो, तर त्याला वेट गेन होण्यासाठी थोडासा टाइम ते लागेल ना. कंपॅरिझन नका करू यार. आता तुम्हाला गोलू दिसतोय ना, तर असं विचार नका करू, की गोलू किती छान दिसतोय, मग माझ्यातच काहीतरी कमी आहे. जेवढं तुम्ही निगेटिव्ह विचार करत जाताना, तेवढा अजून तुमच्या ब्रेस्ट मिल्कवरती, सप्लायवरती ना परिणाम होतो आणि मग दूध येत नाही. त्याच्यामुळे असं करू नका. गोलू पहिलाच हेल्दी होता, त्याच्यामुळे तुम्हाला आता हेल्दी दिसतोय तो. आणि काही काही बाळं पहिल्यापासून जर बारीक असतील ना, तर त्यांना वाढीसाठी, वेट गेन होण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी टाइम लागतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, की त्याचं वेट गेन होतंय का महिन्याला, बरोबर ना? त्याला बरोबर प्रॉपर सगळ्या डेव्हलपमेंट आहेत का? सगळ्या गोष्टी आहेत का? डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांची ऍडवाइस घ्या तुम्ही. स्वतःला मनाला खचत बसू नका, की माझ्या बाळाचं वजन वाढत नाहीये, माझं बाळ एकदम बारीक दिसतंय, तिचं एकदम बाळ हेल्दी आहे. असं कंपॅरिझन करू नका. प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळा आहे. प्रत्येक बाळ हे वेगवेगळे, प्रत्येकाचे डेव्हलपमेंट हे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे प्लीज कंपॅरिझन करू नका. मी माझ्या बाबतीतचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सध्याला मी काय काय खाते यावरती सुद्धा मी डिटेल इन व्हिडिओ बनवणार आहे. आता बघता बघता खूप मोठा व्हिडिओ झाला, म्हणजे जवळपास 9 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर बर्थ वेट बाळाचं म्हणजेच गोलूचं 3.5 किलो होतं. आता गोलू 8+ गेलाचं असेल. मी 3.5 महिन्यामध्ये केलेलं होतं त्यावेळेस 7 किलो होतं. 7 किलो 200 ग्रॅम होतं वजन. आणि आता ज्यावेळेस नेक्स्ट टाइम करेन त्यावेळेस मी पक्का तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सॉरी, खूप लेट झालं गोलूचं वेट सांगायला, कारण की तुम्ही समजू शकतात कधी कधी मला घरच्यांचं प्रेशर असतं. प्लीज 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 मला समजून घ्या. आता तर मी माझ्या मनमोकळेपणाने मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. इथून पुढे पण सगळं करणार आहे. सो असंच मला प्रेम दाखवा. आतापर्यंत आपल्या चॅनेलला जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि हो, असंच माझ्यावरती प्रेम करा आणि नेक्स्ट टॉपिक कशावरती बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.